तर शरद पवारांच्या लेवलला यायला फडणवीसांना 100 वर्ष लागतील असं संजय राऊत म्हणालेत। महिला आरक्षणाशी बिलाचा संबंध नाही, उडता भाजप झालेला आहे। फडणवीसांनी त्यांची लेवल 3 वेळा दाखवली, पवार 100 पार गेलेले नाहीत असं उत्तर त्यावरती नवनाथ बन यांनी दिलंय। राज्यातल्या जनतेला फडणवीसांचा स्तर काय ते दाखवून दिल्याचं नवनाथ बन म्हणाले। शरद पवारांच्या लेवलला यायला 100 वर्ष लागतील फडणवीसांना असं संजय राऊत म्हणाले। यावरती नवनाथ बन यांनी राऊतांना उत्तर दिलंय। फडणवीसांनी त्यांची लेवल 3 वेळा दाखवली, पवार 100 पार सुद्धा गेले नाहीत। राज्यातल्या जनतेनं फडणवीसांचा स्तर काय ते दाखवून दिले असल्याचं बन म्हणाले। जिंनी त्यात हे म्हटलंय की माझ्या समकक्ष जे नेते असतील त्यांच्यासोबत मी डिबेट करायला तयार आहे। समकक्ष म्हणजे जर पवार साहेब त्या ठिकाणी डिबेट करायला यांनी जर विनंती केली आणि जर ते तयार असतील तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय पवार साहेबांसोबत डिबेट करतील। परंतु बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी काही बारामतीच्या मोठ्या ताईंनी प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांना अतिशय व्यवस्थित अशी उत्तरं मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहेत। की चर्चेला तयार आहे। मग लोकसभेत काय आम्ही झांजा वाजवत होतो? लोकसभेतली चर्चा त्यांनी स्वतः ऐकावी। लोकसभेत झालेली चर्चा या विषयावरची आणि त्या चर्चेनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहांची उडालेली थथ फफ 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 ते पाहावं। पराभव झालाय एका बिलाचा, ते बिल महिला आरक्षणाचं नसून डिलिमिटेशनचं आहे। देवेंद्रजी फडणवीस यांची लेवल काय आहे हे महाराष्ट्राने एकदा नाही दोनदा नाही तर 3 वेळेला दाखवून दिले। तुम्ही ज्यांचं नाव घेतात त्या नेत्यांबद्दल आदर आहे, परंतु माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या पक्षाला कधीही 3 अंकी आकडा गाठता आला नाही। 3 वेळेला आम्ही 100च्या वर जागा जिंकल्यात। पवार साहेबांना ते कधीही शक्य झालं नाही। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगितलंय की देवाभाऊचा स्तर काय आहे आणि इतरांचा स्तर काय